Okay guys, in this video we are going to cover introduction of partnership firm. It is the first topic of 12th standard. So basically what is the meaning of partnership, what is the meaning of sole proprietor. So let's find the difference between them. First of all, here is a sole proprietor and suppose here is partnership. Okay, so basically what is the difference between them? Sole proprietor, sole म्हणजे सिंगल, प्रोप्रायटर म्हणजे ओनर. म्हणजे काय, असा बिझनेस ज्याचा ओनर मालक कोण आहे फक्त एक आहे. असे बिझनेस खूप सारे आहेत, तर तुम्ही जनरल लाईफमध्ये खूप सारे पाहत आहात. सोल प्रोप्रायटरला बिझनेस चालवायच्या काही गोष्टींमध्ये जर बिझनेस त्याला एक्सपांड करायचा असेल, वाढवायचा असेल, त्यावेळेस त्याला काही लिमिटेशन्स येतात. ते लिमिटेशनपैकी एक तर पहिली गोष्ट, बिझनेस जर इन्क्रीज करायचा असेल तर सगळ्यात अगोदर आहे लागते म्हणजे कॅपिटल, बरोबर. दुसरी गोष्ट आहे कॅपिटल बरोबरच बिझनेस वाढवण्यासाठी तुम्हाला मॅनेजमेंट स्ट्रॉंग असायला हवे, स्किल तुमच्याकडे असायला हवे. आणि एकच ओनर असल्यामुळे मॅनेजमेंट आणि स्किल हे दोन्ही काय पडतात, कमी पडतात. तिसरी गोष्ट म्हणजे जर सपोज एखाद्या वेळेस लॉस झालाच, हा लॉस एकट्यालाच बिअर करावा लागतो. म्हणजे काय, इथे अनलिमिटेड लायबिलिटी आहे, बरोबर. म्हणजे लॉस जो आहे हा एकट्याला सहन करायचा आहे. पण मग अशा या गोष्टींवरती टॅकल करण्यासाठी, मात करण्यासाठी त्यांनी काय केलं, तुम्हाला जर बिझनेस एक्सपांड करायचा असेल तर तुम्ही काय करा, ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत, ज्यांच्याकडे स्किल चांगलं आहे, असे व्यक्ती तुम्ही काय करा, एकत्र या, कम्स टुगेदर. ओके, आणि तुम्ही काय करू शकताय, एकत्र येऊन बिझनेस तुम्ही रन करू शकताय. पहा, अशा बिझनेसमध्ये तुमच्याकडे काय असणार आहे, कॅपिटल असेल, बरोबर. मल्टिपल पीपलकडून तुम्ही हवा तेवढा पैसा घेऊ शकता, तुम्ही जेवढे पार्टनर्स आहेत त्याला. सेकंड, तुम्ही काय करू शकताय, मॅनेजमेंट स्ट्रॉंग करू शकताय. स्किल वेगवेगळे असणारे, वेगवेगळ्या व्यक्तींकडे वेगवेगळे स्किल. आणि जरी सपोज लॉस झालाच तरी तुम्ही लॉस हा वाटून घेणार आहात. म्हणजे काय, लॉसचं प्रॉब्लेम पण काय होईल, सॉल्व्ह होईल. म्हणून अशा गोष्टींवरती मात करण्यासाठी पार्टनरशिप ही गोष्ट काय आली, इस्टॅब्लिश झाली. आणि पार्टनरशिप हे नाव देण्यात आलं. म्हणजे 12थमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, या पार्टनरशिपमध्येच अकाउंटिंग कशा पद्धतीने आहे हे पाहायचं आहे पार्टनरशिपमध्ये. तर पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा तुम्हाला की वाय पार्टनरशिप इज ओपन, इज फॉर्म. मग तुम्ही काय म्हणता, पहा, फर्स्ट टू शेअर कॅपिटल, सेकंड टू शेअर स्किल, and third to share losses. ओके, पार्टनरशिप आर फॉर्म्ड. पार्टनरशिप या गोष्टींसाठी तयार केली जाते. सो पार्टनरशिपमध्ये जे काही पर्सन्स असतात, व्यक्ती एकत्र येतात, या पर्सन्सला पार्टनरशिपच्या ॲक्टमध्ये पार्टनर नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे, पार्टनर्स. सो पॉईंट क्लिअर. आणि जो काही बिझनेस आहे, बिझनेसला नाव दिलेलं आहे फर्म. सर, पार्टनरशिप हा बिझनेस कोणत्या ॲक्ट प्रमाणे काम करतो? ॲक्ट म्हणजे कायदा. सो आपल्याकडे आहे तो म्हणजे इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ओके, सो हे हॅज या टॉपिकचं बेसिक इंट्रोडक्शन की बाबा पार्टनरशिप का तयार केली जाते. तर सुरुवातीला काय सांगितलेलं आहे सरांनी, सोलो प्रॉपरायटर सिंगल बिझनेसमॅनला बरेचसे प्रॉब्लेम येऊ शकतात, स्किल, मॅनेजमेंटमध्ये, लायबिलिटीमध्ये लॉस बिअर करण्यासाठी. पार्टनरशिपमध्ये जर एकत्र व्यक्ती आले तर काय होतं, त्यांचे पैसा पण येऊ शकतो भरपूर, स्किल आहे, लॉस पण बिअर करू शकतात ते. त्याच्यामुळे बिझनेसमध्ये ग्रोथ जास्त त्यांच्याकडे होऊ शकते. म्हणून पार्टनरशिप काय आली, उदयास आली. पुढे सांगितलं की पार्टनरशिप कोणत्या ॲक्टनुसार काम करत आहे, पार्टनरशिप ॲक्ट 1932. वाय पार्टनरशिप आर फॉर्म्ड,
या क्वेश्चनचा आन्सर आहे टू शेअर कॅपिटल, टू शेअर स्किल, टू शेअर लॉसेस. पार्टनरशिप आर फॉर्मड. पार्टनर्सच्या व्यक्तींना, पार्टनरशिपमधील व्यक्तींना काय म्हणून ओळखलं जात आहे? पार्टनर्स. आणि बिझनेसला काय म्हणायचं आहे? फर्म. म्हणून इथून पुढे आपण काय म्हणणार त्या बिझनेसला? पार्टनरशिप फर्म. ओके, हा इंट्रोडक्शन पार्ट होता. इंट्रोडक्शन पार्ट नंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे सेकंड पार्ट, दॅट इज मिनिंग ऑफ पार्टनरशिप फर्म. सर मिनिंग काय आहे या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेशन करा. पहा, मिनिंग ऑफ पार्टनरशिप फर्म, मिनिंग ऑफ पार्टनरशिप या कन्सेप्टमध्ये जर विचार जर केला तर याच्यामध्ये काय आहे? ही एक ऑर्गनायझेशन आहे. ही ऑर्गनायझेशन कोणी तयार केलेलं आहे? टू ऑर मोर पर्सन्स कम्स टुगेदर. कम्स टुगेदर म्हणजे एकत्र येतात. कशासाठी एकत्र येतात? टू रन बिझनेस. बरोबर, करेक्ट. आणि हा जो बिझनेस चालवला जातो यालाच काय म्हणतो आपण? पार्टनरशिप. ओके, सो एक सिंपल आणि साध्या भाषेमधलं काय याचं मिनिंग आहे. जर सर डेफिनेशन, एक्झाम ओरिएंटेड डेफिनेशन जर पाहायचा विचार जर केला तर ॲक्च्युली व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डिफाईन पार्टनरशिप? सर पार्टनरशिपची डेफिनेशन मी 3 प्रकारात डिवाइड करत आहे जेणेकरून लक्षात पटकन राहते. सो पार्टनरशिपचा पहिला टप्पा आहे इट इज रिलेशन. एक संबंध आहे. तर कोणामधले संबंध आहेत हे? इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स. व्यक्ती, पर्सन्स म्हटलेलं आहे. बरोबर, काय करतात पर्सन्स? हॅविंग शेअर ऑफ प्रॉफिट. त्यांच्याकडे काय आहे? तुम्ही तर हॅविंगच्या ऐवजी तुम्ही काय म्हणता? शेअरिंग प्रॉफिट ऑफ द बिझनेस. कशा प्रकारचं रिलेशन आहे? बिझनेसचा प्रॉफिट शेअर करण्याचे. आणि हा बिझनेस कोणी चालवलेला असतो? तो थर्ड टप्पा आहे कॅरीड बाय ऑल, सगळ्यांनी, किंवा एनी वन ऑफ देम, त्यांच्यापैकी एकानेच. या रिलेशनलाच पार्टनरशिप म्हणून ओळखलं जात आहे. जर स्टेटमेंटमध्ये लिहायचं झालंच तर तुम्ही स्टेटमेंट काय लिहिता? तुम्ही सांगता की पार्टनरशिप ॲज पर इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. हे कोण आहे? इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स. कसलं रिलेशन आहे? शेअरिंग प्रॉफिट ऑफ द बिझनेस. हा बिझनेस कोणी चालवलेला आहे? कॅरीड ऑन बाय ऑल, सगळ्यांनी, किंवा एनी वन ऑफ देम. एनी वन ऑफ देम, त्यांच्यापैकी एकाने. सो यालाच काय म्हणतात आपण? पार्टनरशिप. सो दिस रिलेशन इज कॉल्ड ॲज पार्टनरशिप. इज दिस करेक्ट? ओके, सो हा होता इंट्रोडक्शन पार्ट. सर पार्टनरशिप या कन्सेप्टमध्ये इंट्रोडक्शननुसार आपल्याला काही त्याचे वैशिष्ट्य पाहायचे आहे. तर त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहोत? फीचर्स ऑफ पार्टनरशिप. वैशिष्ट्य, फीचर्स म्हणजे काय? त्या पार्टनरशिप या बिझनेसमध्ये एक्झॅक्टली स्पेशल काय आहे? सो पार्टनरशिपमध्ये काही ठराविक फीचर्स आहेत, जसे की फर्स्ट आहे ॲग्रीमेंट, सेकंड आहे लॉफुल बिझनेस,
थर्ड आहे रजिस्ट्रेशन, फोर्थ आहे मॅनेजमेंट, फिफ्थ आहे अनलिमिटेड लायबिलिटी, सिक्स्थ आहे डिझोल्युशन. ओके, सो अशा पद्धतीने काय आहेत याचे काही फीचर्स आहेत आणि हे फीचर्स 7 तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही म्हणू शकता की मेंबर्स. सो हे फीचर्स डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू, कव्हर करू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फीचर्सचे डिटेल्स. प्रत्येक फीचर्सवरती एक मार्क क्वेश्चन फॉर्म होतो आणि दुसरी कन्सेप्ट पाहणार आहोत म्हणजे टाइप्स ऑफ पार्टनर. पार्टनर किती प्रकारचे असू शकतात. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल स्टॉप टुडे.